जगात राहायचा, चिमणी घरट्यात राहायची. चिमणी आज देखील घरट्यात राहते, पण माणूस मात्र गाव, शहर, नगर आणि आता महानगरातील उंच उंच इमारतीमध्ये राहायला लागलाय. कधी गरज म्हणून तर कधी सातत्याला दिलेला छेद म्हणून ते सगळं बदल स्वीकारत गेला आणि त्याला कधी विकासाचं, कधी परिवर्तनाचं, तर कधी प्रगतीचं नाव देत गेला. आणि याच प्रगतीच्या वाटेवर प्रवास करत असताना माणसानं अर्थातच एआयचा शोध लावला. यामुळे कधी नवनवीन विचारधारा जन्माला आल्या, तर कधी माणसाच्या आणि माणुसकीच्या जीवावर सुद्धा बेतलं. आणि म्हणूनच ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोत्यांवर नमस्कार. मी कुमार शौर्य शिवाजी ठोंबरे अर्थातच आपल्यासोबत विषय मांडतोय एआय, आधुनिक तंत्रज्ञान. मित्रांनो, विद्यार्थी विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला विषयाची दोन्ही बाजू मांडणे गरजेचे वाटू लागते. मित्रांनो, एआय या प्रवासाची सुरुवात एलेक्स ट्युरिंग चाचणीपासून सुरू झाली. ही चाचणी यशस्वी झाली आणि तेथूनच एआयचा प्रवास सुरू झाला. मग आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स पर्यंत जाऊन पोहोचला. मित्रांनो एआय ही आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करणे असो किंवा सोशल मीडिया ट्रोल करणे असो, तेव्हा आपण याच एआयचा हा प्रत्यक्षरित्या वापर करत असतो. सुरुवातीला माणसानं एआयचा शोध लावला आणि मनोरंजनाकरिता तो एआयला हाताच्या बोटावरती घेऊ लागला. नंतर हेच एआय विकसित झालं आणि हेच एआय माणसाला हाताच्या बोटावरती घेऊ लागलं. या एआयमुळे गोपनीयतेचा भंग आणि सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. या एआयमुळे उद्योजकांना फायदा झाला, मात्र बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत चालले. ChatGPT असो वा जेमिनी या दोन्हीच्या प्रभावामुळे वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे, हे मात्र नक्की. आणि म्हणूनच या एआयने कोटीला कोटी तरी शास्त्ररूपी भूमिका पत्कारलेली आहे असे मला वाटते. पण मित्रांनो, विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मला विषयाची दुसरी बाजू मांडणे हे देखील गरजेचे वाटू लागते. मित्रांनो, एआय हे शिकण्याची क्षमता देते. शिक्षण, आरोग्य, बँकिंग, मनोरंजन या सर्व क्षेत्रात क्रांती घडून आलेली आहे. मित्रांनो, जेव्हा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना बाळ होणार होतं ना, तेव्हा ते बाळ कसं दिसेल याचं एआयच्या मदतीने एक चित्र तयार करण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना बाळ झालं ना, तेव्हा ते बाळ प्रत्यक्ष त्या चित्राप्रमाणे दिसत होते. म्हणजेच काय, तर या एआयमुळे आपल्या विषयाचा आढावा देखील घेता येऊ लागला. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये आईवडील आणि शिक्षकांसोबतच एआयचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये आता एआय शाखेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जगाचा पोशिंदा अर्थातच शेतकरी राजा या एआयच्या मदतीने लाखो रुपयांचा नफा कमवत आहे. पूर्वी फोटो काढण्यासाठी घंटो लागत होते, परंतु आता एका मिनिटामध्ये एआयच्या मदतीने फोटो तयार होऊ लागलेला आहे आणि फोटो तयार होऊ लागलेला आहे. त्यामुळे हे एआय आपल्या जीवनात एक फायदेशीर आहे. सकाळी उठून धावत असताना अंतर आणि कॅलरीज मोजण्यापासून ते डायबिटीजच्या रुग्णांना शुगर फ्री अन्न खाण्याची आठवण करून देण्याचे काम हेच एआय करत असतं. म्हणूनच हे एआय मला फायदेशीर वाटतं. आई बाबांच्या सल्ल्यापासून ते आजी आजोबांच्या मटापर्यंत हेच एआय सगळं काही सांगतं. त्यामुळे हे एआय मला आपल्या जीवनात एक फायदेशीर वाटते. एआय हे संपूर्ण देशाचे भविष्य आहे. जो या देशात आघाडीवर राहणार तोच पुढे जाणार. मित्रांनो, एक गोष्ट आहे एलेक्स आणि कॉर्नेलची. कॉर्नेलचा मुलगा एलेक्स याला एक दुर्मिळ आजार झालेला असतो. तब्बल 17 वैद्यांकडून तपासणी करून सुद्धा त्याच्या आजाराचं निदान लागत नसतं. आणि कॉर्नेललाही एलेक्सच्या या वेदना भगवत नसतात. आणि म्हणूनच कॉर्नेल एलेक्सच्या शरीरामध्ये दिसणाऱ्या सर्व लक्षणांची नोंद ही ChatGPT वर करतो. आणि ChatGPT असं सांगतं की एलेक्सला टेथर्ड नावाचा एक दुर्मिळ आजार झालेला आहे, जो न्यूरोसर्जन बरा करू शकतो. मग काय, एलेक्सवर शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि एलेक्स बरा होतो. म्हणजेच काय, तर हे एआय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फायदेशीर आहे. या एआयच्या मदतीने 5 ते 6 वर्षाची मुले सुद्धा वर्ल्ड हार्ट नावाच्या ज्युनियरच्या माध्यमातून कोडिंग आणि प्रोग्रामिंगचे धडे गिरवत आहेत. एआय हे तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञान हे केवळ तंत्रज्ञानच असतं. अर्थातच शस्त्र आणि शास्त्र यांच्यामध्ये फक्त कानाचा फरक आहे. जर आजच्या युवकांनी एआयचा वापर शस्त्रमुक्त केला तर जीवन अंधारमय होऊन जाईल. आणि जर त्याच युवकाने एआयचा वापर शास्त्रमुक्त केला तर जीवनोपयोगी सुवर्ण दिवा उजळल्याशिवाय राहणार नाही, असा माफक आशावाद व्यक्त करतो. आणि शेवटी आता इतकेच म्हणतो की तुला स्वतः
जाळावा लागेल रचत रचत थोरपण शब्दचा कागद करून डोळावा लागेल. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद जय भारत.